शुक्रवारची जीवतीची कहाणी. ऐका शुक्रवारा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. त्या राजाला मुलगा नव्हता. तेव्हा राणीनं एका सुईणीला बोलावून आणलं. "अगं अगं सुईणी, मला नाळवारीसुद्धा एक मुलगा गपचूप आणून दे. मी तुला पुष्कळ द्रव्य देईन." सुईणीनं गोष्ट कबूल केली. ती त्या तपासावर राहिली. गावात एक गरीब ब्राह्मणाची बाई गर्भार राहिली. तेव्हा ती सुईण तिच्या घरी गेली आणि तिला सांगू लागली, "बाई बाई, तू गरीब आहेस. तुझं बाळातपणाचं पोट दुखू लागेल तेव्हा मला कळव. मी तुझं बाळातपण फुकट करीन." तिनं होय म्हणून सांगितलं. नंतर ती सुईण राणीकडे आली. "बाईसाहेब, बाईसाहेब, आपल्या नगरात अमुक अमुक गरीब ब्राह्मणाची बाई गरोदर आहे. तिला नुकताच 2रा महिना लागला आहे. लक्षणं सर्व मुलाचीच दिसतायत. तेव्हा आपल्या घरापासून तो तिथपर्यंत काही कळणार नाही असा एक गुप्त भुयार तयार करा. आपल्याला दिवस गेल्याची अफवा उठवावी. मी तुम्हाला नाळवारीचा मुलगा आणून देईल." असं ऐकल्याबरोबर राणीला मोठा आनंद झाला आणि जसजसे दिवस जात होते त्याप्रमाणे डोळ्याचं डंभ उभं केलं. पोट मोठं दिसण्याकरता त्याच्यावर लुगड्याच्या घड्या बांधल्या. भुयार तयार केलं. 9 मास भरताच बाळातपणाची तयारी केली. इकडे ब्राह्मणबाईचे पोट दुखू लागलं. सुईणीला बोलावणं आलं. त्याचबरोबर "तुम्ही पुढं व्हा, मी येते" असं सांगितलं. धावत धावत राणीकडे आली. पोट दुखण्याचं ढोंग करायला सांगितलं. नंतर ब्राह्मणाच्या घरी आली. "बाई बाई, तुझी आहे पहिली खेप. डोळे बांधलेस तर भिणार नाहीस, नाही बांधलेस तर भय वाटेल" असं सांगून तिचे डोळे बांधले. ती बाळंत झाली. मुलगा झाला. सुईणीनं एका दासीकडून भुयाराच्या वाटेनं मुलगा राणीकडे पाठवला व तिनं एक वरवंटा घेऊन त्यास एक कुंचा बांधला आणि तिच्या पुढं ठेवला. त्या बाईचे डोळे सोडले. "तुला वरवंटाच झाला" असं सांगू लागली. तिनं नशिबाला बोल लावले. मनामध्ये दुःखी झाली. सुईण निघून राजवाड्यात गेली. राणीसाहेब बाळंतीण झाल्याची बातमी पसरली. मुलाचं कोडकौतुक होऊ लागलं. इकडे ब्राह्मणबाईनं नेम धरला. श्रावण मासी दर शुक्रवारी जीवतीची पूजा करावी आणि नमस्कार करून म्हणावे, "जय जीविती आई माते, जिथं माझं बाळ असेल तिथं खुशाल असो" असं म्हणून तिनं तांदूळ उडवावे. ते ह्या मुलाच्या डोक्यावर पडावे. हिरवं लुगडं नेसणं, हिरव्या बांगड्या लेणं वर्ज, कारलीच्या मांडवाखालून जाणं वर्ज, तांदूळाचे धुणं ओलांडणं बंद केलं. याप्रमाणे ती नेहमी वागू लागली. इकडे राजपुत्र मोठा झाला. एके दिवशी बाहेर फिरायला निघाला. त्या दिवशी ती न्हाऊन आपल्या अंगणात राळे राखीत बसली होती. तेव्हा ह्याची नजर तिचवर पडली. हा मोहित झाला व रात्री तिची भेट घ्यायची म्हणून निश्चय केला. रात्री तिच्या घरी आला. दारात गाय वासरू बांधली होती. चालता चालता राजाचा पाय वासराच्या शेपटावर पडला. वासराला वाचा फुटली. ते आपल्या आईला म्हणाले, "कोण्या पाप्यानं माझ्या शेपटावर पाय दिला?" तेव्हा ती म्हणाली, "जो आपल्या आईकडे जावयास भीत नाही तो तुझ्या शेपटावर पाय घ्यायला भिल काय?" हे ऐकून राजा मागे परतला आणि घरी येऊन आपल्या आईपासून काशीत जाण्याची परवानगी घेतली. काशीत जाऊ लागला. जाता जाता एका ब्राह्मणाच्या इथे उतरला. त्या ब्राह्मणाला पुष्कळ मुलं होत होती. पण ती 5वी-6वीच्या दिवशी जात होती. राजा आला त्या दिवशी चमत्कार झाला. 5वीचा दिवस होता. राजा दारात निजला होता. सटवाई रात्री आली आणि म्हणू लागली, "कोण गमेलं वाटेत पसरलं आहे?" जीवती उत्तर करते, "अगं अगं, माझं ते नवसाचं बाळ निजलं आहे. मी काही त्याला ओलांडू देणार नाही." मुलगा आज जाणार म्हणून त्या मुलाचे आईबाप चिंता करीत बसले होते. त्यांनी हा संवाद ऐकला. इतक्यात उत्तर रात्र झाल्यावर ब्राह्मणानं येऊन राजाचे पाय धरले. "तुमच्यामुळे आमचा मुलगा जगला. आजचे दिवस मुक्काम करा" अशी विनंती केली. राजानं ती मान्य केली. त्याही रात्री याप्रमाणे प्रकार झाला. दुसरे दिवशी राजा चालता झाला. इकडे याचा मुलगा वाढता झाला. पुढे काशीस गेल्यावर यात्रा केली. गयावर्जनाची वेळ आली. पिंड देतेवेळी ते घ्यायला 2 हात वर आले. असं होण्याचं कारण त्यानं ब्राह्मणाला विचारलं. ते म्हणाले, "घरी जा, साऱ्या गावातल्या बायका पुरुषांना जेवायला बोलव, म्हणजे याचं कारण समजेल." मनाला मोठी चुटपुट लागली. घरी आला. मोठ्या थाटानं माउंद केलं. त्या दिवशी शुक्रवार होता. गावात ताकीद दिली, घरी कोणी चूल पेटवू नये, सगळ्यांनी जेवायला यावं. ब्राह्मणीला मोठं संकट पडलं. राजाला निरोप धाडला, "मला जीवितीचं व्रत आहे. माझे नेम पुष्कळ आहेत. ते पाळले तर जेवायला येईन." राजानं कबूल केलं.
जिथं तांदूळाचं धुणं होतं ते काढून तिथं सारून ती आली. हिरव्या बांगड्या भरल्या नाहीत, कारल्याच्या मांडवाखालून गेली नाही. दरवेळेस जिथं बाळ असेल तिथं खुशाल असो असं म्हणे. पुढे पानं वाढली, मोठा थाट जमला. राजाने तूप वाढायला घेतलं. वाढता वाढता ही ज्या पंक्तीत बसली होती तिथं आला. तूप वाढू लागला. ईश्वरी चमत्कार झाला. बाईला प्रेम सुटून पाणा फुटला. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा फुटल्या. त्या याच्या तोंडात उडाल्या. तो हातची टपेली ठेवून रुसून निजला. काही केल्या उठेना. तेव्हा आई गेली, त्याची समजूत करू लागली. तो म्हणाला, असं होण्यामागचं कारण काय? तिनं सांगितलं, ती तुझी खरी आई आहे. मी तुझी मानलेली आई, असं सांगून सर्व हकीकत सांगितली. नंतर भोजनाचा समारंभ झाला. पुढे त्यानं आपल्या आईबापास राजवाड्यानजीक मोठा वाडा बांधून देऊन तिथे सुद्धा राज्य करू लागला. तर अशी जीवती तिला प्रसन्न झाली. तशी तुम्हा आम्हाला सुद्धा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.